उन्हाळा आला की घरोघरी आमरसाचा बेत असतो आणि त्या आमरसासोबत असते ती तोंडात टाकताच विरघळणारी अशी सालपापडी किंवा तांदळाची वाफेवरची पापड. नमस्कार, मी प्रीती रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करणार आहे. आज आपण तांदळाचे वाफेवरचे पापड किंवा सालपापडी पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी आदल्या रात्री तांदूळ हे भिजत घातलेले होते. इथे मी हे तांदूळ राशनचे वापरलेले आहे, तुम्ही कोणतेही वापरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक पेस्ट केल्यानंतर एका चाळणीवर त्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर कोणती कणी राहिली असेल तर ती कणी निघून जाईल. आता तुम्ही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये पाहत आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर आपल्याला त्याची ज्याप्रमाणे आपल्याला सालपापडीला ही पेस्ट लागणार आहे तशीच आपल्याला ती ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले घालायचं आहे ते तीळ. आता बघा, इथे आपण आज तीळ आणि फक्त मिठाचा वापर करणार आहोत, जेणेकरून आपली जी ही सालपापडी आहे ती अशी पांढरी शुभ्र अशी झाली पाहिजे. इथे मी 1.5 चम्मच तीळ वापरलेले आहे आणि पाऊण चम्मच इथे मीठ वापरलेलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार आपण घेऊ शकतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे आपलं सालपापडीसाठी सारण तयार आहे. आता तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. आता बघा, ज्या चमच्याने आपण याला समजा ढवळलं त्याच चमच्यावर आपल्याला असं एक रेष फाडून घ्यायची आहे. त्याने काय होईल की आपली जी पेस्ट आहे ती जास्त पातळही आपल्याला नको व जास्त घट्टही नको. त्याच्यावर जर रेष अशी फाडल्या गेली तर आपली समजा जे सालपापडीसाठी सारण हवं असतं ते तयार आहे. एकीकडे आता मी एका चुलीवर असा गंज ठेवून घेतलेला आहे. गंज ठेवल्यानंतर त्याला एक कापड असा बांधून घेतलेला आहे, जेणेकरून की आपल्या सालपापड्या ह्या छान झाल्या पाहिजे. आता आपण चमच्याने अर्धा चम्मच सारण या कापडवर टाकून घ्यायचं आणि अशा गोलाकारमध्ये फिरवायचं. आता बघा, आपल्याला तिथपर्यंत याला गोलाकारमध्ये शेप द्यायचा आहे, तिथपर्यंत हे सारण पूर्णतः घट्ट येत नाही. ती सालपापडी जेवढी लांबत असेल किंवा जेवढी गोलाकारमध्ये होत असेल तेवढी आपल्याला करायची आहे. आता बघू शकता, इथे छान अशी गोलाकारमध्ये झालेली आहे आणि ती घट्ट पण आलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 सेकंद शिजू द्यायची आहे. 2 ते 3 सेकंद शिजली की आपोआपच या जी सालपापडी आहे सालपापडीचे काठे हे निघायला लागतात, जेणेकरून आपली सालपापडी शिजली असं लक्षात येते. जे असते तिच्या काठं निघाले की समजाव की ही सालपापडी शिजलेली आहे. आता आपण ही सालपापडी काढूनसुद्धा घेऊया. बघू शकता, अगदी सहज ही सालपापडी कापडावरून निघते. आता एक आपल्याला असं एक प्रकारचं टोपलं घ्यायचं आहे आणि या टोपल्यावर अशी ही सालपापडी टाकून घ्यायची आहे. आता आपण दुसरी सालपापडीसुद्धा करून घेऊया. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेते येईल. आता इथे बघा, आपली सालपापडी दुसरीसुद्धा तयार आहे. आता आपण ही सालपापडीसुद्धा काढून घेऊया. लवकर ह्या सालपापड्या होतात, जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला सांगते चवीला पण खूप अशी चविष्ट होते. तशीच तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही सालपापडी असते. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये वाळवण रेसिपीमध्ये अशा प्रकारची सालपापडी ही केलीच पाहिजे. तुम्हीसुद्धा नक्की करा. इथे माझ्या 2 ते 3 अशा सालपापड्या करून झालेल्या आहे. आता ही सुद्धा सालपापडी मी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. इथे बघू शकता, आपल्या सालपापड्या करून तयार आहे. आता आपल्याला फॅनच्या हवेमध्ये याला सोकट टाकायचे आहे. मी फॅनच्या हवेमध्ये कापड टाकलेलं आहे आणि या कापडावर ह्या सालपापड्या अशा टाकून घेत आहे. करेपर्यंत आपल्याला याला टोपल्यावर ठेवायचे आहे आणि पूर्ण करून झाल्या की आपल्याला अशा प्रकारे एका कापडावर फॅनच्या हवेमध्ये 2 ते 3 तास आपल्याला याला सोकून घ्यायचं आहे. 2 ते 3 तासामध्येच ह्या छान अशा सोकून तयार होतात. एक दिवस आपल्याला पूर्णतः याला ऊन द्यायची आहे, जेणेकरून आपल्या सालपापड्या ह्या खमंग अशा वाळून तयार होईल, जेणेकरून आपण ह्या सालपापड्या 1 ते 2 वर्षासाठी सहज टिकून ठेवू शकू. तर इथे बघा, छान अशा पूर्णतः सालपापड्या मी टाकून घेतलेल्या आहे. आता बघू शकता, याच्या कडा अशा मोकळ्या होत आहे. इकडे याला मी वाळून घेतलेलं आहे. वाळवल्यानंतर ह्या सालपापड्या तुम्ही बघू शकता, छान अशा पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहे. बघू शकता किती छान अशा पातळ ह्या सालपापड्या दिसत आहे. तुम्हीसुद्धा नक्की करा. आणि आता आपण ही सालपापडी तळूनसुद्धा पाहूया. तळल्यावर ही सालपापडी छान अशी फुलते, तशीच चवीला चविष्ट होते, तशीच टाकताच विरघळणारी अशी ही बनते. आता इकडे बघू शकता, मी छान अशी ही सालपापडी तळून घेतलेली आहे. किती अशी पातळ झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.